शेतकरी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहे येवला तालुक्यातील कोटमगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री नितीन कोटमे यांनी आलं पिकाला डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर, प्रिझम आणि हार्मोनी याची बेणे प्रक्रिया केली होती. आज या प्लॉटला बेणं लागवड करून एक 20वा ते 22वा दिवस आहे. अधिक माहिती जाणून घेऊ नितीन सरांकडून. सर नमस्कार. मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथून मागे पण डॉक्टर बावस्करांचे प्रोडक्ट वापरतोय शेवग्यासाठी, इतर पिकासाठी पण अद्रकाकरता आपण त्यांचा एक व्हिडिओ बघितला म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं जर्मिनेटर वापरा, म्हणजे तुमची जेणेकरून आल्याची जी उगवण शक्ती चांगली होईल. त्याच्यामध्ये आपण प्रिझम घेतलं आणि हार्मोनी घेतलं आणि त्याच्यामध्ये अजून एक वार्डर म्हणून एक बुरशीनाशक घेतलं. असं 4 औषध एकत्र करून आपण त्याला 10 ते 15 मिनिटं आपण ते पाण्यामध्ये बुडून ठेवलं आणि मग नंतर लागवड केलेली. तर अशा प्रकारे आता तुम्हाला दिसतंय कोंब आलेले. आज 23वा दिवस, 22वा 23वा दिवस. आज चांगल्या प्रकारे त्याची उगवण झालेली. म्हणजे तुम्हाला उगवण एकसारखी दिसतंय. आता बऱ्याच आपला जो येवला परिसर आहे, अंदरसूल परिसर आहे, वैजापूर परिसर आहे, बऱ्याच लोकांना बॉइलिंगचा प्रकार जास्त जाणवतोय. तर तुम्हाला बॉइलिंगचा प्रकार जाणवला का प्लॉट मध्ये? नाही जाणवला. कारण आम्ही काय केलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण ते सगळं भिजून घेतलं, बरोबर, बीज प्रक्रिया करून घेतली. त्याच्यानंतर तुमचं सांगण्याचा पहिला उद्देश काय होता, जेवढं जमिनीत जाईल खाली तेवढं लावा. बरोबर. आपण आधी सुरुवातीला बेड पाडून घेतले ट्रॅक्टरच्या साहाय्याने, नंतर बैलानं परत वल्ल करून फिरून घेतला आहोत, बरोबर, म्हणजे अजून खोल झालं. नंतर लेबरच्या साहाय्याने उकरून परत आलं लावलं. त्याच्यानंतर आपण 2 दिवसानं परत त्याला भर लावून घेतली. बरोबर. त्याच्यामुळे बॉईलचा हा काही विषय राहिला नाही. आल्याच्या वर जवळ एक अर्धा फूट माती वर आली. म्हणजे आल्याच्या वरती अर्धा फूट माती दिसते. आता आपण हे आलं उकरलं ना खाली, हे कमीत कमी 6 बोट खाली, 6 ते 7 बोट. बरोबर. आपण बघू शकता उकरायचं असलं तरी. बघूया ना आपण. हे काय जेवढं अद्रक खाली जाईल ना मित्रांनो, म्हणजे जी जमीन तापती ना ती तापणार नाही. बरोबर. म्हणजे आल्याच्या कंदापर्यंत जे हे बघा आहे, आकंद आहे आपला. हा कंद आता विचार केला ना, आकंद जो आपला अर्धा फूट नाही पण त्याच्यापेक्षा थोडा कमी. पण तुमच्याकडे कंदकूज म्हणजे जिथं आपण जर्मिनेटर, प्रिझम, हार्मोनी वापरलं हो, आणि एक तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशकचं असं एक प्रोडक्ट वापरलं, बरोबर. त्यामुळे तुम्हाला कंदकूज आणि बॉइलिंगचा प्रकार कुठंच काही झाला नाही काहीच नाही कारण जाणवलं. आल्याचा जो कंद आहे तो कंद आज साबूत आहे. बरोबर. आणि बाकीच्या लोकांना जो प्रॉब्लेम फेस होतोय आता की बॉइलिंगचा प्रकार, कंदकुजीचा प्रॉब्लेम, हा प्रकार तुमच्या प्लॉट मध्ये अजिबात दिसत नाही. म्हणजे मला आपण पूर्ण शेतामध्ये फिरलो तर कुठेच बॉइलिंग म्हणा किंवा कुठं आलं सर दिसत नाही अजिबात सर दिसत कुठंच नाही. नाही. सर बाकीच्या आपले जे आले उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय सांगसाल? त्यांना एकच सल्ला राहील माझा, जे आज बऱ्याच शेतकऱ्यांची अजून लागवड राहिलेली पावसाअभावी, ज्यांना करायची लागवड त्या मित्रांनी जरूर तुम्ही जर्मिनेटर वापरा, प्रिझम वापरा आणि हार्मोनी वापरा आणि त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक पण वापरून घ्या आणि चांगल्या प्रकारे ते भिजून द्या एक 10 ते 15 मिनिटांनी, मगच लागवड करा. आणि लागवड केल्यानंतर शक्यतो भर देता आली तर द्या, म्हणजे जेणेकरून आपला अद्रक जमिनीमध्ये चांगलं जाईल. कारण या दिवसात काय होतं, टेम्परेचर जास्त असतं, बरोबर, माती तापून जाते, बरोबर, पाणी नसल्यामुळे ते बॉईल होऊन जाते लगेच. बरोबर. ते पण एक. आणि याच्यानं पण भरपूर आपला तुम्ही बघू शकता कोंब कसं जाड निघलं, एकदम बांबू सारखं कोंब निघालं, एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत कोंब आणि निघाला. कोंब तुम्ही बघितलं ना सर, कमीत कमी 4 बोट जमिनीत, मग तिथून पुढे आपला हिरवा कोंब वर आलेला आहे. बरोबर. म्हणजे जो बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम फेसिंग होतोय तो प्रॉब्लेम तुमच्या प्लॉट मध्ये मला तरी कुठे जाणवत नाही. आणि माझ्या बरोबरचे जो आमचा ग्रुप त्यांना पण मी सांगितलं या प्रकारे करा, सगळ्यांचा अद्रक एकदम असं व्यवस्थित वर आलेलं आहे. एकसारखं उतारा झालेला आहे. हो. अजून पण ज्या शेतकरी बांधवांनी आलं लागवड केलेलं आहे आणि त्यांनी बीज प्रक्रिया नाही केली, समजा आज आलं लागवड करून 8वा 9वा दिवस आहे, 10वा दिवस आहे, 20वा दिवस आहे, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर, प्रिझम आणि हार्मोनी. जर्मिनेटर एका एकराला 1 लिटर, प्रिझम एका एकराला 1 लिटर आणि हार्मोनी 500 ml. तुम्ही जर अजून पण ड्रिप वॉटर सॉइल ऍप्लिकेशन जर केलं तर तुमच्या आल्याची जी होणारी बॉइलिंगचा प्रकार, जी सड होतंय, जे तुम्हाला जर्मिनेशन एकसारखं होत नाहीये, फुटव्यांची संख्या जे होत नाहीये, तुम्हाला जे अपेक्षित फुटवे आहेत ते फुटव्यासाठी तुम्ही अजून पण डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर, प्रिझम आणि हार्मोनी सॉइल ऍप्लिकेशनला तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला रिपोर्ट डोळ्यांनी दिसतील. डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा. धन्यवाद सर. बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा जो आल्याचा कंद आहे याला व्हाईट रूट पण चांगली बऱ्यापैकी फुटताना दिसत आहे. आणि हा जो कंद आहे, हा कंद याला कुठंच बॉइलिंगचा प्रकार किंवा कंदसड हा दिसत नाहीये.
तर अवश्य डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर आणि प्रिझमची बियाणे प्रक्रिया करू शकता. आणि सोबत तुम्ही बुरशीनाशक आपला हार्मोनी पण वापरू शकता. जो कंद कूच कंद सड तो प्रकार होत नाही आणि निघताना फुटवे एकदम स्ट्रॉंग निघतात आणि कोंब पण एकदम परफेक्ट निघतो.